महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर की अतिरिक्त सामान्य सभा हाल में आयोजित की गई, लेकिन इस बैठक में घटी घटनाओं ने चैम्बर की 98 वर्षों की परंपरा को गहरा धक्का दिया। सदस्यों के तीव्र विरोध के कारण बैठक स्थगित करनी पड़ी और ये दिन चैम्बर के इतिहास में काले दिन के रूप में दर्ज हुआ। बैठक के दौरान रखी गई संविधान संशोधन प्रक्रिया में गंभीर विसंगतियां सामने आई। सदस्यों को दिए गए ड्राफ्ट में अंतर था। मूल संविधान में बदलाव करके गलत प्रस्तुति की गई और नियम के अनुसार 7 दिन पहले दस्तावेज भेजने की बजाय केवल 3 दिन पहले ही सदस्यों तक पहुंचाए गए। मजकूर में शब्दों की हेराफेरी करके अस्पष्ट वाक्य बनाए गए और पूरी प्रक्रिया में पारदर्शिता का गंभीर अभाव भी पाया गया। इस पूरे मामले पर न केवल साधारण सदस्यों ने बल्कि मैनेजिंग कमेटी के सदस्यों ने भी कड़ा विरोध दर्ज किया। इससे ये स्पष्ट हुआ कि अध्यक्ष ललित गांधी ने मैनेजिंग कमेटी के को दरकिनार कर एक तरफा और मनमानी तरीके से ड्राफ्ट तैयार कर सीधे अतिरिक्त सामान्य सभा में रखा है। बैठक में ट्रस्ट बोर्ड चेयरमैन श्री आशीष पंडड़ेकर, पूर्व अध्यक्ष श्री संतोष जी मंडलेचा, पूर्व अध्यक्षा मीनलताई मोहाडीकर, पूर्व वरिष्ठ उपाध्यक्ष श्री उमेश दशरथी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रविंद्र माड़गावे सहित गवर्निंग काउंसिलिंग मैनेजिंग कमेटी सदस्य और बड़ी संख्या में सदस्य उपस्थित रहे। नियम के अनुसार संविधान संशोधन की प्रक्रिया कई चरणों में गुजरती है। पहले एक्सपर्ट कमेटी का गठन, फिर मैनेजिंग कमेटी और गवर्निंग काउंसिल में चर्चा और अंत में सामान्य सदस्यों से आपत्तियां आमंत्रित करना। लेकिन इन सभी चरणों को छोड़कर अध्यक्ष ने सीधे ड्राफ्ट सदस्यों के सामने रखा। सदस्यों ने ये भी बताया कि मत्स्य समिति स्थापित करने की मांग का अध्यक्ष लगातार विरोध कर रहे हैं। बैठक में वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रविंद्र माड़गावे और पूर्व अध्यक्षों ने आगे बढ़कर सदस्यों की भावनाओं को स्पष्ट रूप से रखा। सदस्यों का स्पष्ट स्वर था कि मनमानी कामकाज बर्दाश्त नहीं किया जाएगा। इस घटना के चलते 98 वर्षों की परंपरा निभाने वाले महाराष्ट्र चैम्बर के इतिहास में पहली बार अतिरिक्त सामान्य सभा स्थगित करनी पड़ी। इससे सदस्यों में भारी असंतोष फैल गया है और भविष्य के कामकाज के लिए एक नए अध्याय की शुरुआत होने के संकेत स्पष्ट दिखाई दे रहे हैं। नासिक से विजय सोनवड़े की रिपोर्ट। रागाचा आणि पोटतिडकीचा एवढा होता कारण मी वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि इथं बसलेले बरेचसे उपाध्यक्ष आहेत ज्यांच्याबरोबर मी फोनवरून चर्चा केली की तुम्हाला याची कल्पना आहे का, हे काय जे काही बदल केले त्याची. तर बहुतांश उपाध्यक्षांनी सांगितलं आम्हाला काहीही माहित नाही, जे काही आता मेजर चेंजेस केलेत त्यातलं. त्यामुळे मी एवढ्या रागाने पोटतिडकीने बोललो. त्यामागे मला कुणालाही हर्ट करण्याचा, कुणालाही हे करण्याचा उद्देश नव्हता. नंबर 1. नंबर 2, ललितभाई तुम्ही अध्यक्ष आहात. आता जो कोण सेक्रेटरी आहे तात्पुरतं नितीनकडे चार्जच्या, आज तुम्ही नवीन चार्ज घेतलाय. मला आज सांगतो पहिल्या दिवशी इथून पुढचा जो काही कारभार आहे तो सगळ्यांना घेऊन केला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना उपाध्यक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे. कोणतंही काम करत असताना आम्ही सगळेजण ललितभाईंच्या पाठीमागे ठामपणाने आहोत, पूर्वीपासून आहोत. त्यांचं काम चांगलं जाहीरपणानं याच व्यासपीठावरती मी 10 वेळा बोललेलो आहे. पण याचा अर्थ असा नाही की कुणी आम्हाला गृहीत धरून चालायचं. कारण का जर अमेंडमेंट मध्ये चेंज होत असेल आणि त्याची कल्पना आम्हाला नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय नाहीये. मी आशिष पेडणेकरांना इथं यायच्या पहिला सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातला या मराठी मातीतला आहे. असं धामण्यात आमच्या धमण्यात असं सळसळतं रक्त आहे. जर का आम्हाला असं माहित नसताना चेंज होत असेल आणि जर तसंच आपल्याला पुढे जायचं असेल असं लाचार होऊन हे करण्यापेक्षा मी राजीनामा देऊन बाजूला होतो. आशिषजी मी तुम्हाला विनंती करतो जर तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आम्ही ह्यातनं बाजूला होतो. तुम्हाला जर आमचा कोणाचा जर त्रास वाटत असेल आशिषजी तर तुम्ही सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये. आम्ही पण 4च दिवस इथं राहू, 6 महिन्यात ना 4 दिवस राहू पण स्वाभिमानानं राहू. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर मराठी मातीतले संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही असं राहणार नाही की हाय चाललोय आम्ही, कोण तर सांगतोय आलेला आहे आम्हाला, आम्ही गृहीत धरतोय. गृहीत धरून आम्हाला करायचं नाही. आम्ही राहू तर स्वाभिमानानं राहू.
आम्ही राहू तर आम्हाला विचारात घेणार असला तर त्या विचारातल्या घेण्याप्रमाणे राहू, आणि तुम्हाला नको असेल आम्ही तर तुम्ही जाहीरपणानं सांगा की आम्हाला तुम्हाला विचारायचं नाही आहे बाबा, आम्ही जाऊयात तुम काय त्याला. पण सगळं असं चालणार नाही की बाबा तुम्हीच करताय आणि आम्हाला काही सांगतच नाही, असं नाही चालणार. दुसरी गोष्ट, या EVGMच्या निमित्तानं माझ्या 2-3 मागण्या आहेत. पहिली मागणी अशी असेल की आपण जे काही करतोय ते सर्वसमावेशक असलं पाहिजे. कोकणच्या लोकांना माहित पाहिजे, विदर्भातल्या लोकांना माहित पाहिजे, मराठवाड्यातल्या लोकांना माहित पाहिजे. माझ्याकडे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अशा तक्रारी येतात की बऱ्याच वेळेला आता खाण्याच्या बाबतीतला आहे, सर्वसमावेशक खाणं नाही आहे, त्यांच्या तक्रारी आहेत. लोकांच्या आज कुणीतरी पत्रक काढलंय आता कोकणामध्ये, कदाचित तुम्हाला माहित असेल तिथं, की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही आहे चेंबरमध्ये. महाराष्ट्राचा दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा फोटो एकतर लावला पाहिजे. आणि मी आज प्रस्ताव देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला फोटो लावा. चेंबर हे महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं. आपण पानिपत पर्यंत गेलोय, एवढा आपली परंपरा उज्ज्वल आहे. तर आपला एक फोटो किती छोटी मागणी आहे, तर काय असं चुकीचं आहे? का एखाद्या सभासदांना अशी छोटी मागणी करू नये? तर ती मागणी पत्रक ठेवून आमच्या विरोधात पत्रक निघण्यापर्यंत जाण्यापेक्षा आपणच केलं असतं तर विषय संपला असता. तर ते जाहीरपणानं ते करावं. खाण्याच्या बाबतीत पण कुणावर काही बंधन करू नका. महाराष्ट्र हे सगळ्यांना सगळं खाण्यासाठी मोकळं आहे. ज्याला जे खायचं आहे त्यानं ते खायचं. ज्याला शाकाहारी खायचं त्यानं शाकाहारी खावं, ज्याला आणि काय खायचं त्यानं आणि काय खावं. इथं त्यांनी त्या पत्रकामध्ये तुमच्या कोकणातल्या मला लिहिलेलं आहे की आम्ही एक मत्स्य कमिटी नेमणूक करण्यासाठी सांगितली. मानगावे साहेब, तुम्ही मत्स्य कमिटीला का तुम्ही विरोध केला? तर ते असं आहे म्हणून. आता हे चेंबर आहे, आपल्या व्यक्तिगत भावना, तर मी सुद्धा जैन आहे, बरोबर. माझ्या भावना माझ्या घरात असल्या पाहिजेत ना, इथं असता कामा नयेत. तर जी काही मागणी आहे सभासदांची ती विचारात घ्यावी, सर्वसमावेशक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वालचंद हिराचंद शेठजी हे ह्या चेंबरचे दैवत आहेत आशिषजी. पण याचा अर्थ असा नाही, सोनवणे साहेब लक्ष द्या तिसरी गोष्ट, वालचंद हिराचंद शेठजींनी ही संस्था स्थापन केलेली आहे, त्यांचा एक फोटो आहे. पण त्या संस्थेमध्ये तेवढंच योगदान धानूकरांचं आहे, तेवढंच योगदान दांडेकरांचं आहे, तेवढंच योगदान रोटोमॅकचे बाकीचे जे काही आतापर्यंत अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांचा आहे. त्यांचे इथं फोटो होते, आता हे हॉलचं रिनोव्हेशन चाललंय म्हणून ठीक आहे, पण त्यांचा कुठेतरी तो फोटो लावण्यात यावा. त्यांनी आजपर्यंत योगदान दिलंय, त्यांच्या कुठेतरी कार्याची पण सातत्यानं उजळणी व्हावी. या सगळ्या गोष्टी, कारण का आपण काय एक नाही आहोत ना, सर्वसमावेशक आहोत. सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांना धरून चाललं पाहिजे. आणि आम्ही ललितबाईंनी जे काम केलेलं आहे त्याचं 100% आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. कारण आमच्यासाठी आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांना की ललितबाईंनी एक ती उंची गाठलेली आहे, जी उंचीला चेंबर आणलेला आहे. आम्ही त्याला 100% पाठिंबा देतो. पण पाठिंबा देत असताना त्यांनी सगळंच गृहीत धरून जाता कामा नये. आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्या, आमची बाकी काही मागणी नाही. आणि जर कुणालाही असं वाटत असेल, सेक्रेटरी कोण होता पुढे, तुझा मेल, तुझी प्रत्येक माहिती, आता नवीन तुम्ही होताय ना मॅडम, प्रत्येक माहिती सभासदाला, उपाध्यक्षांना, सगळ्यांना जायला पाहिजे, बरोबर. असं होता कामा नये की फक्त एका व्यक्तीला माहित आहे ना आम्हाला कुणाला माहित नाही, चालणार नाही. 8 दिवस राहू पण स्वाभिमानानं राहू, 8 दिवस 4 महिने राहू, तुम्ही म्हणला तर जाऊ, पण जेवढा दिवस आहे त्या सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्यांना माहिती नितीन द्यायला पाहिजे. तुमचं काम चांगलं आहे, पण तुमच्या हातून अशा चुका व्हायला लागल्यात, त्या कशा होत आहेत ते तुम्ही सुधारा. अनावधानं नव्हतात, अवधानं नव्हतात माहित नाही. मी आता गेली 20 वर्ष झाली इथे चेंबरमध्ये, 15 ते 20 वर्ष होत आली आहे. तर माझी अशी जी तुम्ही सिनियर आहात, मी तुमच्याकडे मागणी करू शकतो हक्काने, कारण तुम्ही मला इथपर्यंत आणण्यामध्ये तुमचा वाटा मोठा आहे मला. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या सुधारणा ज्येष्ठ म्हणून तुम्ही कराव्यात. संतोष मंडलेचा साहेब, तुम्ही पास्ट प्रेसिडेंट आहात, तुम्ही विचारायचं काही गरज नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही येऊन वरती खुर्चीवर बसायचं. तुम्हाला काय असं एका पास्ट प्रेसिडेंटला अशी विचारायची गरज पडता कामा नये की मी वरती यावं का काय, बरोबर. तुम्ही अध्यक्ष आहात. मी माझ्या जीवनामध्ये ललितबाईला माहिती आहे, आमच्या सांगलीचे दांडेकर साहेब होते, सुरेश पाटील होते. मी ते आल्यानंतर उठून जायचो आणि त्यांना खुर्ची द्यायचो, म्हणजे मी एवढं पाळायचो. तुमचा रिस्पेक्ट वेगळा आहे. उमेश दसरथी साहेब उपाध्यक्ष राहिले, त्यांचा रिस्पेक्ट वेगळा आहे. जे पूर्वीचे उपाध्यक्ष राहिले, आता हे माझ्या विरोधात राहिलेले, मी हे कधीही आलं तर विचारा, मी उठून जातो आणि त्यांना खुर्ची देतो. तर हा रिस्पेक्ट आपण सगळेजण पाळूया.
आणि आपण असं नाही. धन्यवाद. जर काही चुकलं असतील तर आम्ही छोटे आहोत, ग्रामीण भागातून आलो. अशी जी 2000 लोकसंख्या, बळीराजाच्या पोटाला जन्माला होतो. आमच्या 5 पिढ्यात शेतकरी होते सगळे. पहिली पिढी आमची व्यवसायात आहे. गावगाड्यातली लोक म्हणून सोडून द्या. आम्हाला काय स्वाभिमान आहे का? उपाध्यक्ष, एक मिनिट. आम्हाला असं तुम्ही धरून चाललं का संतोष म्हटलेच्या साहेब? सन्माननीय अध्यक्ष ललितभाई गांधी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकंदरीत ही जी सभा चालू झाली आणि ज्या पद्धतीने सभेचं कामकाज चालू झालं, मला वाटतं कुठेतरी काहीतरी राहून गेलंय आणि अध्यक्षांनी त्या गोष्टीला संमती पण दिली आहे. निश्चितपणानं या गोष्टी तिथे राहिल्या आहेत आणि मी राहिले आहेत पण जर ऐका तर नका हो. ललितभाई सभा चालवतो आहोत. आपण ज्या सभागृहात बसलोय या सभागृहाचा सन्मान मान फार मोठा आहे. इथे अनेक माजी अध्यक्षांनी या सभागृहामध्ये फार चांगली अशी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या स्वरूपामध्ये आज आपण सगळे इथे या चेंबरच्या नावाखाली एकत्रित. मला वाटतं की दत्तेजींनी सांगितलं की अमेंडमेंट कमिटी जी असते त्याची एक स्थापना व्हावी. ललितभाई, आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस आपण अमेंडमेंट केली होती माझ्या कारकिर्दीमध्ये, त्यावेळेस खुशालभाई पोतदार जे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती निर्माण केली होती आणि त्यांनी जवळजवळ 4 ते 5 महिने त्याच्यावरती सखोल अभ्यास करून लोकांच्या त्याच्यावरती मागितलेल्या सूचना, त्यांनी दिलेल्या सूचनांवरती पुन्हा अभ्यास करून ड्राफ्ट बनवला होता. तो ड्राफ्ट आपण मॅनेजिंग कमिटीमध्ये अप्रूव्ह केला होता. एकंदरीत तुमच्या या बोलण्यावर असं लक्षात येत आहे की मॅनेजिंग कमिटीत हा ड्राफ्ट आलेलाच नाही, किंवा पास झालेला नाही. तसं न होता तो मॅनेजिंग कमिटीत पास झाल्यानंतर तो आपण गव्हर्निंग काउन्सिल मध्ये पास केला होता आणि नंतर एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग ही आपण बाहेर घेऊन तिथे आपण तो ड्राफ्ट पूर्ण डिस्कशनच्या नंतर अप्रूव्ह केला होता. मला वाटतं ही पद्धत आहे, ही प्रथा आहे. दुसरी गोष्ट महत्वाची जी काही अनेक सभासदांनी ते मांडली की हा ड्राफ्ट प्रत्येकाकडे पोहोचला पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना जी काही 7 दिवस का 6 दिवस का 5 दिवस टेक्निकली त्याच्यामध्ये न जाता आपण ड्राफ्ट करतो आहोत, 7 दिवसाच्या ऐवजी 10 दिवस अगोदरही पाठवला त्याच्याने काही नुकसान होणार नाहीये. फक्त टेक्निकल 7 दिवस मोजायचे असतील त्याच्यापेक्षा आपण थोडंसं लवकर ते पाठवलं जास्ती सोयीचं होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ड्राफ्ट हा तयार होतो त्यामध्ये मूळ आता जी काही घटना आहे ती घटना त्याच्या बाजूला अमेंडमेंट ड्राफ्ट जो आपण प्रपोज करतोय आणि तो काय करतोय त्याचं समर्पक असं एक्सप्लेनेशन हे दिल्यावरती तो ड्राफ्ट तयार होत असतो आणि ते दिलं जात सगळ्यांना. तर मला वाटतं बऱ्याचशा कन्फ्युजन क्लिअर होतील. या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आता बऱ्याच वेळा एक गोष्ट अजून लक्षात आली की कदाचित आपल्या स्टाफची चूक असेल किंवा कमी स्टाफ आहे त्याची चूक असेल. आता रात्री 11, 11:30 वाजता मेल, काही दिवसापूर्वी मेल आली की आपली एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग ही 3 वाजता आहे, एजीएम 11 वाजता आहे. नंतर दुरुस्ती आली की नाही एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग 11 वाजता आहे, एजीएम 3 वाजता आहे. आता समजा एखाद्याने जी बघितली असेल मेल आणि नंतर आलेली अमेंडमेंटची मेल बघितली नसेल तर कन्फ्युजन होईल. मला वाटतं त्याच्यासाठी आपण जेव्हा मेल ड्राफ्ट करतो ती किमान मॅनेजिंग कमिटीच्या 2-3 लोकांनी व्हेरीफाय करून त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून, जेणेकरून आपल्याला असं अमेंडमेंट परत करता येणार नाही किंवा गव्हर्नमेंटला पाठवता येणार नाही याची जर दखल घेतली तर जास्ती सोयीचं होईल असं मला वाटतं. आता हे ऍक्च्युली ज्या चेंबरमध्ये आपण काम करतो तितक्या वर्षापासून काम करतो चेंबरचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे. ललितभाई, मी असं म्हणत नाही की बुवा चुकीचं आहे, पण कदाचित कामाचं प्रेशर असेल, आपल्याकडे असलेल्या स्टाफच्या काही कमतरता असतात, त्या सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या ह्या ज्या काही चुका होत आहेत ह्या मी असं म्हणत नाही, अजिबात माझं असं म्हणणं नाही, हे जाणून बुजून होत आहे.
परंतु आपल्याला माहितीये हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे फॉर एव्हर रेकॉर्ड ऑफ द चेंबर आणि आपण जर केलेले चुकीचे ड्राफ्ट हे जर चेंबरच्या इतिहासात राहिले मला वाटतं ते आपल्या योग्यतेसाठी नाही योग्य असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट जी मला लक्षात आली की आपण हे ज्यावेळेस अमेंडमेंट आणतात मागच्या कोणत्या तरी एका मीटिंग मध्ये मी या गोष्टीवरती प्रखरतेनं विचार मांडला होता की जीसीची जी संख्या तुम्ही 20 जी संमेलित केली आहे कंट्रोल केली आहे तर ती न ठेवता 100 ला 1 हे आपण करावं आणि त्या मीटिंग मध्ये आपण सगळ्यांनी हे सांगितलं होतं की आता ही वेळ निघून गेली जेव्हा केव्हा पुन्हा घटनेत बदल होईल आपण अमेंडमेंट आणू त्यावेळेस त्याच्यात दुरुस्ती आणू असंही सगळ्यांना आश्वासन केलं. तर ते आश्वासन इथे कुठे फुलफिल झालेलं दिसत नाहीये. मला वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या काही मागच्या काही तरतुदींमध्ये ह्या गोष्टींचा अंतर्भाव व्हायला पाहिजे तो जर झाला निश्चितपणाने ह्या गोष्टींवरती त्याचा मोठा उपयोग होईल आणि ह्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करण्यासाठी जसं अनिल गटके साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ललितभाई तुम्ही एक काही माजी अध्यक्ष काही हे यांची एक समिती तयार करावी आणि त्याप्रमाणे या कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटमध्ये ते जर केलं जास्त सोयीचं होईल. तसंच मी इथे पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो पुनश्च एकदा ललितभाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला सगळ्यांनी पेशन्सली ऐकलं त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो थांबतो. जय हिंद. थँक्यू.